नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, खूप महत्वाचा चॅप्टर म्हणजे कोटी कोण आणि पूरक कोण याचा प्रत्येक म्हणजे एक 90% विद्यार्थ्यांना ना हा टॉपिक अवघड जातो. पण याच्या मागचं जर कारण बघितलं, हा टॉपिक का बरं अवघड जातो, विद्यार्थी भरपूर असे की हा टॉपिक अवघड आहे म्हणून याच्याकडे लक्ष देत नाही. पण या टॉपिक एवढा सोपा टॉपिक तर कोणताच नाही. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि जे विद्यार्थी समजून घेतील ना प्रॉपर, 100% त्यांचा आज कोटी कोण आणि पूरक कोण याच्यावरचा जो कोणता डाऊट असेल ना, तो कोणताच डाऊट राहणार नाही. आणि मी जेवढे प्रश्न घेतलेले असतील ना, तेवढेच प्रश्न येणाऱ्या ह्या प्रश्नामधलाच एक प्रश्न हा तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न खूप अत्यंत महत्वाचे. व्यवस्थित लक्ष द्या, प्रश्न लिहून घ्या आणि याचा सराव करा जास्तीत जास्त. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हा प्रश्न आला तर तुमचे मार्क जायला नकोय. काय आहे बघा, कोटी कोण म्हणजे काय माहिती आपल्याला. कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. नावामध्ये उत्तर आहे आणि सर्व प्रश्न सोपे. काय सांगितलंय, कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला काय म्हणतात, कोटी कोण म्हणतात. आणि पूरक कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोण असे म्हणतात. समजा हा एक कोण आहे, हा एक कोण, ह्या दोघांची बेरीज जर 90 अंश असेल तर याला म्हणायचा कोटी कोण. जर समजा XYZ मध्ये या दोघांची बेरीज 180 अंश असेल तर याला म्हणायचं पूरक कोण. याला काय म्हणायचं, पूरक कोण. ओके, चलो आता बघा किती सोपा प्रश्न आहे. एका कोणाचे माप 30 अंश आहे तर त्याचा कोटी कोण किती. ज्यावेळेस कोटी कोण काढायचा असतो ना, नेहमी लक्षात ठेव, कोटी कोण विचारला ना, कोटी कोण की 90 अंशामधून वजा करायचा. किती अंशामधून, 90 अंशामधून. एक कोण दिलाय 30 अंश आहे. कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला कोटी कोण म्हणतात. एक कोण हा 30 अंश आहे, 30. तुला दुसरा कोण माहिती नाही, तो एक्स धर, बरोबर किती अंश असेल, 90 अंश असेल. मग अधिक हा जो अधिक 30 आहे तिकडे गेल्याच्या बाद काय होईल रे भाऊ, वजा 30 होईल. मग एक्स बरोबर 90 वजा 30. याचा अर्थ त्या कोटी कोणाचं माप आहे 60 अंश. किती माप आहे, 60 अंश. एवढा सोपा हा प्रश्न विचारला जातो. ओके, समजला. सेम प्रश्न पुढचा बघा. काय की एका कोणाचे माप 45 अंश आहे तर त्याचा कोटी कोण शोधा. सांगा, कोटी कोण, दोन कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती अंश पाहिजे, दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश पाहिजे. त्या 90 पैकी एका कोणाचं माप दिलेलं आहे. एका कोणाचं म्हणजे उदाहरणामध्ये समजा हा एक कोण आहे आणि यापैकी एकाचं माप आहे 45 अंश, तर ह्या कोणाचं माप विचारलं याला म्हणतात कोटी कोण. जर याचं 45 असेल तर दुसऱ्याचं किती असेल. समजा एक कोण हा 45 अंशाचा आहे, दुसरा माहिती नाही एक्स आहे, बरोबर 90 अंश आहे. मग हे अधिक 45 तिकडे गेल्याच्या बाद काय होतील रे भाऊ, वजा 45 होतील. 90 मधून 45 गेले तर त्या कोटी कोणाचं माप असेल 45 अंश. किती अंश असेल, 45 अंश. समजला. बघा आता पुढचा प्रश्न बघू. एका कोणाचे माप 120 अंश आहे तर त्याचा पूरक कोण कितीचा आहे. मी आता सांगितलं, पूरक कोण ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला काय म्हणतात, पूरक कोण असे म्हणतात. काय म्हणतात, पूरक कोण. मग या दोन कोणापैकी एक कोण 120 अंशाचा आहे, दुसरा कोण माहिती नाही, तो एक्स बरोबर 180 अंश. मग हा अधिक 120 तिकडे गेल्याच्या बाद काय होतो रे भाऊ, वजा 120 होतो. मग 180 मधून 120 गेले
पूरक कोणाचं माप झालं 60 अंश. किती अंश झालं? 60 अंश. समजला? अत्यंत खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओके, चलो आता परत बघा पुढचा प्रश्न. एका कोणाचे माप 75 अंश आहे तर त्याचा पूरक कोण किती? बघा काय सांगितलंय की पूरक कोण किती? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोण असे म्हणतात. उदाहरणामध्ये ह्या एक आकृती आहे आणि याच्यातला एक कोण हा 75 अंशाचा दिलाय, तर भाऊ हा दुसरा कोण विचारलाय. मग पूरक कोण विचारलाय? पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. त्या दोघांपैकी एकाचं माप 75 अंश आहे तर दुसऱ्याचं माप काढायचंय बरोबर 180 अंश. ओके, मग अधिक 75 हा तिकडे गेल्याच्या बाद काय होतो रे भाऊ? वजा 75 होतो. मग 180 मधून 75 गेले तर पूरक कोणाचं माप असेल 105 अंश. किती असेल? 105 अंश. हे एवढं सोपं आहे. ओके, आता अशाच टाईपचे पुढचे काही प्रश्न आहेत. ओके, ते पुढचे प्रश्न बघा सेम थोडं. हा प्रश्न बघा आता. हा प्रश्न काय प्रश्न दिलाय बघा. 2x वजा 90 अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण किती मापाचा असेल? आता सांगितलं ना, सेम घेतला, फक्त एक कोण दिलाय. कोटी कोण, दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला काय म्हणतात? कोटी कोण म्हणतात. त्या दोन कोणापैकी एका कोणाचं माप दिलेलं आहे. एका कोणाचं माप आहे 2x वजा 90 बरोबर. सॉरी, इथं मला दुसऱ्या कोणाचं माप माहिती नाही. मी दुसरा कोण आपण क्वेश्चन मार्क धरू. दुसऱ्या कोणाचं माप नाही बरोबर. ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते? 90 अंश असते. ओके, मग ज्या अधिक आहेत तिकडे जाऊन वजा करा, जे अधिक वजा आहे ते तिकडे जाऊन प्लस करा. हा क्वेश्चन मार्क जसाच तसा दुसरा कोण काढायचा आहे. हा 90 अंशला 90 अंश. पुढे बघा, हा 2x आहे, हा 2x अधिक 2x वजा 2x. हे वजा 90 आहे, इकडे गेल्याच्या बाद अधिक 90. ओके, मग आता हे अधिक 90 आहे आणि हे 90 आहे. 90 अधिक 90 हे किती झाले? 180 वजा 2x. याचा अर्थ तुमच्या दुसऱ्या कोणाचं माप असेल 180 वजा 2x. समजला? हा प्रश्न विचारला जाणार. हा प्रश्न IMP आहे, व्यवस्थित समजून घ्या. 100% हा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. ओके, बघा आता सेम पुढे बघा. मूळ कोण y वजा 90 अंशाचा असल्यास त्याचा कोटी कोण किती? त्याचा काय? कोटी कोण किती? आता सांगितलं दोन कोणाच्या मापाची बेरीज, दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्याला कोटी कोण असे म्हणतात. मग आता दोन कोणापैकी मूळ कोण म्हणजे एक कोण. एका कोणाचं माप आहे y वजा 90. एका कोणाचं, मला दुसऱ्या कोणाचं माप काढायचंय. या दोघांची मिळून बेरीज किती पाहिजे रे भाऊ? 90 अंश. चलो, जे अधिक आहे ते तिकडे जाऊन वजा. हे क्वेश्चन मार्क काढायचा म्हणून हा जसाच तसा 90 ला 90. आता हा अधिक y तिकडे गेला वजा y, परत वजा 90 तिकडे गेले अधिक 90. संख्यांची बेरीज कर. हे 90 हे 90. 90 अधिक 90 180 वजा y म्हणजे तुमच्या कोटी कोणाचं माप आहे 180 वजा y. समजला? अत्यंत खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे प्रश्न विचारले जाणारे आहेत. आता पूरक कोण विचारलाय सेम अशाच प्रकारचा.
पूरक कोण. मग मला सांगा, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला काय म्हणतात, पूरक कोण असे म्हणतात. बरोबर. आता त्याच्यापैकी एक कोण दिलाय, x अधिक 90 अंश हा एक कोण आहे, दुसरा कोण माहिती नाही. या दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. किती आली पाहिजे, 180. हा क्वेश्चन मार्क काढायचा आहे जशाच तसा. ओके. हा 180 ला 180, हा अधिक x वजा x अधिक 90 वजा 90. मग या 180 मधून हे 90 वजा करा, राहिले किती, 90. 90 वजा x हे झालं तुमच्या पूरक कोणाचं माप. कशाचं माप जरा, पूरक कोण किंवा त्याला दुसरा कोण असे सुद्धा म्हणू शकतो. मूळ कोण आणि पूरक कोण ते दोन कोण कोणते असतात, मूळ कोण, पूरक कोण. भरपूर विद्यार्थीनं याच्यामध्येच गडबड करून टाकतात. एखाद्या वेळेस मूळ कोण येतो आणि पूरक कोण काढायला लावतात. अरे मूळ कोण आणि पूरक कोण म्हणजे काय, मूळ कोण म्हणजे समजा हा दिलाय आणि पूरक म्हणजे दुसरा काढायचा, हा दुसरा काढायचा, याला पूरक असे दोन शब्द वापरले जातात. कधीतरी हा पूरक दिला जातो आणि मूळ कोण काढायला लावतो. हे नेहमी लक्षात ठेवा, मूळ कोण आणि पूरक कोण या दोघांची बेरीज किती पाहिजे, 180 अंश. ओके. पुढे सेम आहे बघा, वजा 5x अधिक 180 या कोणाचा पूरक कोण किती. दोन कोणाच्या मापाची बेरीज, दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोण असे म्हणतात. मग त्या दोघांपैकी एकाच माप दिलंय वजा 5x अधिक 180, मला दुसऱ्या कोणाचं माप काढायचं, दुसरा कोण माहिती नाही, तो मी क्वेश्चन मार्क धरला आणि या दोघांची बेरीज किती अंश आली पाहिजे, 180 अंश. ओके. बघा आता हा क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क, हे बरोबर 180 ला 180. ओके. हा वजा 5x अधिक 5x अधिक 180 वजा 180, हा क्वेश्चन मार्क म्हणजे पूरक कोण. इथं जर बघितलं, हे अधिक 180 हे वजा 180, या दोघांची वजाबाकी शून्य येते, हे कट झालं. भाऊ पूरक कोणाचं माप असेल 5x. किती x असेल, 5x. हा क्वेश्चन IMP असेल, 100% परीक्षेला हा प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. आणि या एका प्रश्नामुळे ना तुम्ही पोलीस देखील होणार, हा माझा शब्द आहे. या एका प्रश्नामुळे तुम्ही पोलीसचं देखील, वर्दीचं देखील आपल्या स्वप्न हे पूर्ण करणार, ह्या एका ह्याच्यामुळे. त्याच्यामुळं हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. हे बेसिक सांगितलंय. आता याच्यावरचे जे ऍडव्हान्स लेवलचे जे काही प्रश्न आहेत ना बाळांनो, ह्याच्यावरचे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न बघायचे आहेत. बघा आता 5 नंबरच्या प्रश्नापासून स्टार्ट होते. पाहता खूप महत्वाचे आहेत हे प्रश्न. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4:9 आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती. तर त्या मूळ कोणाचं माप किती. पहिली गोष्ट, दोन गोष्टी माहिती पाहिजे. कोटी कोण वजा पूरक कोण या दोघातला फरक म्हणजे वजाबाकी हे 90 अंशाचे असते. किती अंशाचे असते, 90 अंशाचा. आणि कोटी कोण आणि पूरक कोण या दोघांची बेरीज 270 अंश असते. किती अंश असते, 270 अंश. आता व्यवस्थित लक्ष द्या. कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर दिले. कशाचं बघ,
कोटी कोण आणि पूरक कोण या दोघांचं गुणोत्तर आहे 4:9, म्हणजे हा कोटी कोण मी धरतो 4x आणि हा पूरक कोण धरतो 9x. पहिली कन्सेप्ट लक्षात ठेव, ज्या वेळेस कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर दिलेला असेल तर त्यावेळेस त्यांच्यातला फरक घ्यायचा. काय घ्यायचा? फरक. मग आता 9 आणि 4 मधला फरक किती? 9 आणि 4 मधला फरक 5x. 5x बरोबर किती घ्यायचे रे भाऊ? 90° घ्यायचा. किती अंश घ्यायचा? 90° घ्यायचा. मग x बरोबर किती असेल? 90/5. 5 एक 5 उरले 4, 5 48. याचा अर्थ x हा 18° आला. किती अंश आला? 18°. ओके. त्यांनी विचारलाय मूळ कोणाचे माप किती. ओके. आता यावरून तुम्ही काढू शकता. कसं काढायचं बघ एकदम. हा पॉइंट महत्वाचा आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. पहिल्यांदा कोटी कोणाचं माप काढून घे. कोटी कोण किती x आहे? 4x. कोटी कोण किती x आहे? 4x म्हणजे 18 आला. 18 चौक 72° कोटी कोणाचं माप झालं. किती अंश? 72. आता कोटी कोण म्हणजे काय हे माहिती पाहिजे. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90° असते त्याला कोटी कोण म्हणतात. काय म्हणतात? कोटी कोण दोघांची. आता त्याच्यातला एक 72° आहे. 72 कोटी कोणाबद्दल बोलतोय. तर मूळ कोण कोणता असा विचारलाय. मूळ कोण आणि कोटी कोण ह्या दोघांची बेरीज 90° पाहिजे. कोटी कोण 72° आहे तर मूळ कोण किती अंशाचा? हे बरोबर 90 आहे. बरोबर 72 तिकडे गेल्याच्या बाद वजा होतील. 90 मधून 72 गेले तर 18° मूळ कोण असेल. किती अंशाचा? 18° मूळ कोण असेल. हा टाईप IMP आहे. हे समजून घे. कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यातील फरक 90° असतो. कोटी कोण आणि पूरक कोण या दोघांची बेरीज 270° असते. समजलं इथपर्यंत? त्यानंतर मला त्यांनी कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर दिलं तर 4:9. ज्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला लागू होणार. कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यातील फरक. 9 मधून 4 गेले. 5x बरोबर 90° आला. मग x बरोबर किती येईल? गुणिले 5 भागिले 90 ला 5 ने भाग दिला 18° आलं. मग आता मला मूळ कोण काढायचा आहे. मूळ कोण कसा काढायचा? पहिल्यांदा कोटी कोण काढून घे. 4x आहे. 18 चौक 72 कोटी कोण 72 झाला. आता काही विद्यार्थी तर कन्फ्यूज होता. सर कोटी कोण 72 आहे मग दुसऱ्याच काय गरज? अरे नेहमी लक्षात ठेव हीच कन्सेप्ट ज्या विद्यार्थ्याला समजली ना तो टॉपिक खूप सोपा आहे. कोटी कोण 72 दिलाय मी याच्या आधीच सांगितलं. 90° दोन कोणाच्या मापाची बेरीज असते. तो मूळ कोण आणि कोटी कोण 90° असतो दोघं मिळून. मग कोटी कोण 72 आहे तर हा मूळ कोण किती? अधिक 72 वजा 18°. समजलं? पुढचा क्वेश्चन परत बघ. एका कोणाचा आता लक्ष आहे. पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर 13:4 आहे. काय सांगितलं? पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर 13x जसे 4x आहे. मी याच्या आधीच्याच प्रश्न मध्ये सांगितलं कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यातील फरक हा 90° असतो. किती अंशाचा असतो? 90°. मग ज्यावेळेस गुणोत्तर दिलं त्यावेळेस या दोघातला फरक घ्यायचा. 13 मधून 4 गेले 9x बरोबर हा फरक 90. मग x बरोबर किती? गुणिले 9 भागिले 9 झाले. म्हणजे x बरोबर 9×10 10° आला. किती अंश आला? 10°. आता मी काय करतो माहितीये का? तुम्ही पूरक कोणाचं माप काढा किंवा कोटी कोणाचं
तरी उत्तर भेटल. मी कोटी कोणाचं माप काढून घेतो. कोटी कोणाचं, कोटी कोण, कोटी कोण किती आहे रे? 4x आहे. 4 गुणिले x किती आलाय? 10. म्हणजे कोटी कोण जर 40 अंशाचा असेल तर त्याचा मूळ कोण किती अंशाचा असेल माहितीये? अरे कोटी कोण दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. कोटी कोण 40 अंश आहे तर मूळ कोण किती बघा. एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. हा एक कोण आहे आणि ह्याच्यातले दोन कोण आहेत. ह्या दोन कोणापैकी कोटी कोण ह्याला समजा हा 40 अंश आहे तर हा मूळ कोण असतो. या मूळ कोणाचं माप किती भाऊ? जर हा 40 असेल तर हा मूळ कोण 50 अंशाचा असेल. किती अंशाचा असेल? 50 अंशाचा. त्यावेळेसच या दोघांची बेरीज ही 90 अंश होते. मूळ कोण किती पाहिजे? जर कोटी कोण 40 अंशाचा असेल तर मूळ कोण कितीचा पाहिजे? 50 अंशाचा. कारण काय दोघांची बेरीज किती पाहिजे? 90. म्हणून तुझं योग्य पर्याय नंबर 4 बरोबर आहे. समजला का बघा आता व्यवस्थित? हे खूप गरजेचं आहे. आता सेम अशाच पद्धतीत पुढचा एक बघ. आता महत्वाचा आहे, एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांची बेरीज 170 अंश आहे तर मूळ कोण किती मापाचा आहे? मी काय सांगितलं? पूरक कोण अधिक कोटी कोण या दोघांची बेरीज खऱ्या अर्थाने 270 अंश असते. पण यांनी बेरीज दिल्या, या दोघांची बेरीज 170 अंश दिली. काय दिली? 170 अंश. काय करायचं बाळ बघ. पहिली स्टेप सेम बेरजेचा प्रश्न आल्यावर या दोघांची वजाबाकी करायच्या. शून्य कट शून्य, परत 2 मधून 1, 100 अंश आलं. बरोबर? किती अंश आलं? 100 अंश. त्यांनी विचारलंय तो कोण किती अंशाचा असेल, मूळ कोण किती अंशाचा असेल. बरोबर? आता बघ, जर हा 100 आलं ना तर नेहमी लक्षात ठेव, जर मूळ कोण काढायचा असेल ना, तुला मूळ कोण काढायचा असेल, मूळ कोण, तर ह्या आलेल्या वजाबाकीला 2 ने भाग द्यायचा. 100 ला 2 ने भाग दिला, 50 अंशाचा हा मूळ कोण असेल. किती अंशाचा? 50 अंशाचा जर मूळ कोण असेल तर कोटी कोण 40 अंशाचा पाहिजे. मूळ कोण किती? हे बघ, ही आकृती बघ. जर मूळ कोण 50 अंशाचा असेल तर हा 40 पाहिजे. पाहिजे का नाही? बरोबर? हा कोटी कोणाबद्दल घेतलं. हा कोटी कोण आहे बघा 40 आणि हा मूळ कोण आहे. तसंच हे कोटी कोणाबद्दल आपण बघितलं. आता पूरक कोण समज. आता जर मूळ कोण इथं 50 आहे तर इकडं पण मूळ कोण कोण किती असेल? 50. मग याचा दुसरा काय असेल? हे पूरक कोण. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे भाऊ जर हा मूळ 50 असेल तर हा किती असेल? 130 अंश. कारण का दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. मग त्यांनी काय दिले माहितीये बघ, पूरक कोण व कोटी कोण यांची बेरीज 170 आहे. कोटी कोण 40 अंश आणि पूरक कोण 130 अंश, या दोघांची बेरीज 170 येते का येत नाही? येते ना. म्हणून तुमचा मूळ कोण असेल 50 अंशाचा. एवढं पुढचं करायची पण गरज नाही. अशा क्वेश्चन मध्ये जर बेरीज विचारली आणि मूळ कोण जर विचारला त्यांनी तर आलेल्या वजाबाकीला फक्त 2 ने भाग द्या. येणार उत्तर हे तुमचं मूळ कोण असेल. फक्त हे जे काय आहे ना हे समजण्यासाठी सांगितलं. हे काय सांगितलं? समजण्यासाठी. ही आकृती कोटी कोणाची आहे आणि ही आकृती पूरक कोणाची आहे. हा पूरक कोण आहे 130 मापाचा, हा पूरक कोण आहे आणि या पूरक कोणामध्ये हा मूळ कोण आहे. मूळ कोण. तसं सेम मग कोटी कोण आणि पूरक कोण या दोघांची बेरीज 170 येते का नाही? येते ना. म्हणून पर्याय नंबर किती बरोबर आहे? 50. इकडे 50, इकडे पण 50. दोघांची बेरीज 180, दोघांची बेरीज 90. समजला? बघा पुढचा. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 178 आहे. खऱ्या अर्थामध्ये
कोटी कोण आणि पूरक कोण या दोघांची बेरीज 270 अंश असते. पण त्यांनी बेरीज किती दिली? बेरीज किती दिली आहे? 178 अंश. कर वजाबाकी करायची. काय येईल बघ? 10 8 गेले 2, 6 राहिले, 16 7 गेले 9, 92 अंश. तर त्यांनी विचारलाय मूळ कोण. मूळ कोण काढायचा असेल ना, मूळ कोण आलेल्या बेरजेला फक्त 2 ने भाग देणे. कितीने भाग देणे? 2 ने. बेचोक 8 उरला 1, बेसक 12, मूळ कोण असेल 46 अंश. पर्याय नंबर 1 बरोबर. संपला. असाच प्रश्न परीक्षेत विचारला जाईल. फक्त या 2 स्टेप करा, उत्तर तुमचं प्रॉपर येईल. ओके, चला आता पुढे बघा. एक कोण त्याच्या पूरक कोनाच्या 4 पट आहेत, तर त्या कोनाचे माप किती? एक कोण त्याच्या पूरक कोनाच्या कुणाला लागलाय? पूरक कोनाच्या. पूरक कोण माहिती नाही, हा एक्स दर किती पट आहे? 4 पट. हा 4x झाला. मी याच्या आधी पण सांगितलं की ज्या वेळेस कोण आणि पूरक कोण असेल ना, त्यावेळेस ह्याच्यातला फरक घ्यायचा. फरक, दोघातला फरक हा 90 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 90. ओके, किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. सॉरी, या दोघांची काय घ्यायची? बेरीज. बरोबर. कारण का, लक्ष दे, कोण आणि पूरक कोण म्हणजे एकच आहे कोण. हा पूरक कोण. ज्या 2 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते ना, त्याला काय म्हणायचं? पूरक कोण. ह्याच्यापैकी हा एक कोण ना, हा कोण आहे समजा, हा मूळ कोण आहे. हा कोणता आहे? मूळ कोण आहे. हा मूळ कोण पूरक कोणाचे 4 पट आहे, आणि इथला जो असेल ना, हा पूरक कोण आहे. पूरक कोण आहे. किती? पूरक कोण ह्याच्या किती पट आहे? 4 पट. ओके, आता या दोघांची बेरीज किती अंश असेल ते सांगा. खूप महत्वाचं आहे. या दोघांची बेरीज नाही, या दोघांची बेरीज 90 नाही आहे भाऊ. या दोघांची बेरीज 180 अंश असेल. किती अंश असेल? 180. का बरं? पूरक कोणाबद्दल माहिती आहे, आणि पूरक कोण जिथं आला तिथं त्यांची बेरीज 180 अंश असते. किती असते? 180. 4 अधिक x 5x बरोबर 180 अंश. तर x बरोबर 180 भागिले 5. 5 त्रिक 15 उरले 3, 5 सक 30, x बरोबर 36 आला. x म्हणजे पूरक कोण. हा इथला पूरक कोण 36 अंशाचा आला, तर हा कोण किती? सोपं आहे ना. हा कोण 4 पट आहे, 4 पट. मग 4 गुणिले 36 किती असेल? साइन चौक 24, 2 गेले 12 14. इथला कोण, हा कोण 140 अंशाचा असेल. किती? 144 अंशाचा असेल. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. खूप अत्यंत महत्वाचा. पूरक कोण म्हटलंय म्हणून 180 घ्यायचं. समजला? पुढे बघा परत. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. कुणाच्या? पूरक कोणाच्या. मग नेहमी लक्षात ठेव, पूरक कोण आला म्हणजे बरोबर किती आलं? 180. ओके, त्याच्यातला एक कोण, हा कोण कुणाच्या? ह्या पूरक कोणाच्या दुप्पट आहे. च्या कुणाला लागलंय? पूरक. पूरक माहिती नाही एक्स, ह्याच्या दुप्पट कोण आहे? 2x. आणि ह्या दोघांची बेरीज किती असते? 180. 2 अधिक 1 3x बरोबर 180. तर x बरोबर 180 भागिले 3, 3 सग 18. x बरोबर 60 अंश आला. किती अंश आला? 60 अंश. तर त्या कोणाचं माप किती? तो कोण 2x आहे, 2x. मग त्या कोणाचं माप असेल 2 गुणिले x हा 60 आलाय. x किती आलाय? 60. 60 गुणिले 2, तर त्या कोणाचं माप असेल भावा 120 अंश. समजला का? समजला का? काही डाऊट आहे का? आहे का? हा टॉपिक अवघड मानायचा आहे का? काहीतरी अवघड आहे का? काहीच अवघड नाही, फक्त सराव करा.
परत सेम क्वेश्चन आहे, थोडा स्टेप काय केली अवघड. जर असे प्रश्न बघितले ना, सोप्यापासून ते अवघड पर्यंत पूरक कोण आणि कोटी कोणवरचे सर्व टाईप घेतले आणि असे टाईप तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हा शब्द सांगतो मी. पहा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या, एका कोणाचे, एक कोण आहे त्याचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपटीपेक्षा. कोणाच्या पूरक कोणाचं माप माहिती आहे का? माहिती नाही. पूरक कोणाचं माप x याच्या चौपटीपेक्षा म्हणजे 4x चौपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. कितीने? 30 ने. मग मला सांग, पूरक कोण किती अंशाचा असतो? 180. सोपं आहे. मग 4x अधिक 30 अधिक हा x बरोबर 180 अंश. सोपं आहे ना. हा अधिक 30 तिकडे जाणार, वजा होणार. मग हे 4x आणि हा x 5x बरोबर 180 मधून 30 गेले, किती राहिले रे भाऊ? 150 राहिले. आता एक गुणिले 5 काय होतील? भागिले 5 होतील ना 150 ला. मग x बरोबर काय येईल बघ? 150 भागिले 5, 5 त्रिक 15 वरचा 0, x बरोबर 30 आला. तर मला विचारले, तर त्या कोणाचे माप काढा. त्या कोणाचं, तो कोण आहे 4x अधिक 30 अंशाचा. ओके, हा 4 ला 4, या दोघांमध्ये गुणाकार असतो. हा गुणाकार 1 7 30 आला आणि हे अधिक 30. पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 30 120 अधिक 30. भाऊ, त्या कोणाचं माप असेल 150 अंश. किती अंश असेल? 150 अंश. समजला आता? अत्यंत खूप महत्वाचा सेम क्वेश्चन आहे, फक्त मागचा गुणोत्तरामध्ये घेतलाय आणि हा पट्टीमध्ये. काय सांगितले बघ? एका कोणाचा कोटी कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या 3/8 पट आहे. किती पट आहे? 3/8 पट. बघ, एका कोणाचा कोटी कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या, कुणाच्या पूरक कोणाच्या, ज्याला 4 लागलं ना तो छेदातला असतो. तो काय असतो? छेदातला. म्हणजे हा झाला 8x आणि हा कोटी कोण झाला 3x. याच्या आधी आपण गुणोत्तर मधला ह्याच्यातलाच एक क्वेश्चन घेतला होता. तिथं गुणोत्तर होतं, इथं पट्टीमध्ये दिलं फक्त कन्फ्यूज करण्यासाठी. ज्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण असतो त्यावेळेस त्यांच्यातला फरक घ्यायचा. फरक किती अंशाचा असतो रे? 90 अंशाचा असतो. मग 8 मधून 3 गेले, 5x बरोबर 90 अंश. तर x बरोबर किती? या 90 ला 5 ने भाग द्या. 5 1 5, 4 उरले, 5 8 40, 18 अंश. तर त्यांनी काय विचारले? मूळ कोणाचं माप किती? ओके, सेम क्वेश्चन बघ. आता पहिल्यांदा कोटी कोणाचं माप काढ. कशाचं काढ? कोटी कोणाचं. कोटी कोण आहे 3x. 3 गुणिले x आहे 18. 18 त्रिक 54 अंश कोटी कोण आहे. त्याचा मूळ कोण किती अंशाचा असेल हे माहिती पाहिजे. हे बघ, हा एक कोटी कोण आहे. ह्या दोन कोणापैकी हा कोटी कोण 54 अंशाचा आहे. तर हा मूळ कोण किती? ह्या दोघांची बेरीज किती अंश असते? 90 अंश असते. किती? 90. जर हा 54 हा कोटी कोण असेल तर हा मूळ कोण असतो. हा मूळ कोण किती माहिती पाहिजे. ह्या दोघांची बेरीज किती अंश आली पाहिजे? 90. मग सोपं आहे, 90 मधून हे 54 वजा कर. मग त्या कोणाचं माप असेल 10 मधून 4 गेले 6, 8 मधून 3 गेले 36 अंश. त्या मूळ कोणाचं माप असेल. संपला प्रश्न. किती अंश असेल? 36. तुम्ही ना एक गोष्ट कन्फ्यूज होणार आहे. तुम्हाला काय वाटतं माहितीये का? सर कोटी कोण 54 आहे, तर सर मूळ कोण कसा?
अरे नेहमी लक्षात ठेवा, कोटी कोण म्हणजे मूळ कोण अधिक कोटी कोण 90 अंशाचा असतो. ही कन्सेप्ट ज्याला समजली ना त्याला हा टॉपिक समजला. आणि इकडं पूरक कोण अधिक मूळ कोण 180 अंशाचा असतो. बस एवढ्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पा कोटी कोण त्याच्या पूरक कोणाच्या कुणाच्या पूरक कोणाच्या. मग मी आताच काय सांगितलं, ज्याला चा लागलाय ना चा, तो छेदातला असतो. हा 4 एक झाला, त्याचा कोटी कोण किती होईल मग वरचा छेद 1x. ज्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर भेटतं ना गुणोत्तर, त्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यातला फरक घ्यायचा 90 अंशाचा. किती अंशाचा 90. मग 4 मधून 1 गेला, 3x बरोबर 90 अंश. x बरोबर किती रे मग 90 भागिले 3, 3 त्रिक 9, x बरोबर 30 अंश. तर मला विचारलंय त्या मूळ कोणाचे माप काय, त्या कोणाचे म्हणजे मूळ कोणाचे. पहिल्यांदा कोटी कोणाचं काढ. कोटी कोण किती आहे बघ, कोटी कोण 1 x म्हणजे 30 अंश, म्हणजे कोटी कोण 30 अंश झाला. ज्यावेळेस मूळ कोण विचारला त्यावेळेस या दोघांची बेरीज किती पाहिजे 90. मग दोघांची बेरीज जर 90 पाहिजे तर इथं काय पाहिजे मग 60 मधून 30 90 मधून 30 गेले, इथं 60 अंश पाहिजे. आणि त्या मूळ कोणाचं मापच असेल 60 अंश. किती अंश असेल 60 अंश. समजला? ओके, काय अडचण नाही ना. पाहता आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय. एका कोणाचा पूरक कोण दिला, पूरक कोण, पूरक कोण हा कोटी कोणाच्या 14/5 पट आहे. तर त्या मूळ कोणाचे माप किती. 2 प्रश्न मी सॉल्व्ह करून दाखवले आणि हा तिसरा प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय. आय थिंक याचं उत्तर पर्याय नंबर 4 असेल. तर तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर काय असेल ते आपल्याला जो तुम्ही बघताय त्याच युट्यूबला कमेंट मला मारायची की सर माझं उत्तर 40 आलं. ज्याचं नाही आलं त्यांनी पण कमेंट द्या. आणि जे व्यक्ती नवीन आहेत त्या व्यक्तीने आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईबर करा आणि तुमच्या पण भाऊ बंधकी जे असतील त्यांना पण शेअर करा. बघा, एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 24 असणं होय. तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर काय. तर त्या कोणाचे म्हणजे मूळ कोणाचे. तर त्या कोणाचे म्हणजे काय मूळ कोणाचे पूरक कोणाशी गुणोत्तर काय. ओके, पूरक कोण व कोटी कोण. पूरक कोण आणि हा कोटी कोण या दोघांचं गुणोत्तर आहे 24x जसे 9x. ओके, मी सांगितलं पूरक कोण आणि कोटी कोण आला की ह्या दोघातला फरक घ्यायचा. फरक किती अंशाचा फरक असतो 90 अंशाचा असतो. मग 24 मधून 9 गेले 15x बरोबर 90 अंश झाला. तर x बरोबर किती, x बरोबर 90 भागिले 15, 15 सक 90, x बरोबर 6 अंश आलं. आता बघ, मला त्यांनी विचारले मूळ कोणाचं त्याच्या पूरक कोणासोबत गुणोत्तर काय. ओके, आता पूरक कोण 24x आहे. किती x आहे 24x. हा 24x म्हणजे गुणिले 6 आहे. मग पूरक कोण किती येईल साइन चौक 24, 2 गेले 6 दोन्ही 12 आणि 2 14, 144 अंश हा पूरक कोण झाला. 2 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला काय म्हणतात पूरक कोण म्हणतात. आता जर हा 144 असेल तर हा किती असेल रे भाऊ 180 मधून 144 वजा कर. मूळ कोण असेल 7 मधून 4 गेले 36 अंशाचा मूळ कोण असेल आणि हा असेल 144 अंश. या दोघांचं गुणोत्तर विचारलंय कितीने भाग जातो बघ 9 चौक
36, परत 9 1 9, 5 उरले, बरोबर का? किती उरले? 5. 9 5 45, 9 स 54, परत 4 ने भाग जातो, भाग दे 4 ने, 4 1 4, 4 4 16, भाऊ गुणोत्तर असेल 1:4. संपला प्रश्न. किती असेल? 1:4. सर्वच्या सर्व प्रश्न जे पूरक कोण आणि कोटी कोणावर विचारले जाणार आहे ना, सर्व प्रश्न घेतलेत. सेम प्रकारचा प्रश्न आहे. परत एकदा बघ, समजला नसेल तर. कोटी कोण व पूरक कोण, कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर आहे 7x जसे 16x. ओके. ज्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण असेल आणि यांचं गुणोत्तर असेल, त्यावेळेस कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यातला फरक घ्यायचा. फरक किती आहे? 16तून 7 गेले, 9x बरोबर 90 अंशाचा फरक आहे. मग x बरोबर किती? 90 भागिले 9, 9 10 90, x बरोबर 10 अंश आला. तर त्या मूळ कोणाचे व पूरक कोणाचे गुणोत्तर काय? मूळ कोण आणि पूरक कोण. ओके. पूरक कोण दिलाय? 16x. 16x हा 16 गुणिले x आलाय 10, म्हणजे पूरक कोण किती अंशाचा झाला? 160 अंशाचा. दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, त्याला पूरक कोण म्हणतात. जर हा 160 असेल तर हा मूळ कोण किती पाहिजे? भाऊ, हा मूळ कोण 20 पाहिजे. तेव्हा या दोघांची बेरीज ना 180. 160 अधिक 20 180. यांचं गुणोत्तर विचारलंय. शून्य कट बे 1 बे 8 16, गुणोत्तर असेल 1:8. 8:1 नाही, 8:1 म्हणजे पूरक कोणाचं मूळ कोणाशी झालं, पण त्यांनी मूळ कोणाचे पूरक कोणाशी विचारले म्हणून 1:8. हे फसवेगिरी क्वेश्चन. समजले? हे तुमचे जे होते ना, हे बाकीचे पुढचे घेतलेत मी, बरोबर. हे तुमचे पूरक कोण आणि कोटी कोण याच्यावरचे जेवढे काही टाईप आहेत, सर्व टाईप भेटलेत. आणि असे टाईप तुम्हाला कोणत्याच युट्यूब चॅनलला भेटणार नाही, हे पण सांगतो. जे विद्यार्थी करतील ना, याच टाईप मधला एक प्रश्न तुमच्या परीक्षेला येणार आहे. त्याच्यामुळे एक वेळा नाही तर 10 वेळा लेक्चर करा. जे मित्र असतील त्यांच्यापर्यंतही पोहोचा. आणि हे लेक्चर कसं वाटलंय तुम्हाला, याच्यात समजलं का नाही, एक कमेंट ही झाली पाहिजे. ओके. तुम्ही जर कमेंट केली ना तर मी आणखी जोश मध्ये शिकवल. ओके. चलो, धन्यवाद.